तुमच्यासाठी अखेर राज्य सरकारचा मोठा निर्णय झाला। नमो शेतकरी योजनेचे पैसे आज येतील की उद्या येतील अशी प्रतीक्षा होते राज्यभरातील प्रत्येक शेतकऱ्याला। मात्र ती प्रतीक्षा संपली आहे। होय, आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे डीबीटी अंतर्गत डायरेक्ट शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती वाटपासाठी मोठी मंजुरी बघायला मिळत आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता काळजी करू नका। रोज बातम्या येत होत्या, त्यामध्ये सांगण्यात येत होतं की पैसे आज येणार उद्या येणार, पण खरी बातमी ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नव्हती। मात्र आता एकदम खरी आणि महत्त्वपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला मात्र ऑल वरती टाकून ठेवा। तर चला आता सविस्तर अशी महत्त्वाची अपडेट आपण बघणार आहोत। आता तुम्हाला लक्ष देऊन फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। तुम्हाला पैसे कधी मिळणार, तुमच्या जिल्ह्यात आज हप्ता येणार की उद्या हप्ता येणार की काय नवीन तारीख आहे, सर्व अशी व्यवस्थित माहिती देण्याचं काम आपण करणार आहोत। त्यासाठी फक्त तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ आता बघायचा आहे। तर चला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत सविस्तर अशी माहिती पाहूयात। बघा, अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय जाहीर झाला। हा निर्णय जाहीर होताच शेतकरी खुश झाले आहेत। आता सध्या स्थितीला सरकारच्या माध्यमातून मोठी घोषणा आता जाहीर झालेली आहे। या ठिकाणी बघा, नमो शेतकरी योजनेबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय। मुख्यमंत्री फडणवीस यांनी मागच्या वेळेस एकदा सांगितलं होतं की योजना सुरू राहणार आहे, योजना बंद होणार नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका। बरेच जण सांगत होते की आता हप्ता येत नाही म्हटल्यावर नमो शेतकरी योजना ही बंदच झाली असेल। नमो शेतकरी योजनेचे जे काय 2-4 हजार रुपये येणार ते पैसे येणार नाहीत, आता कायमचे बंद होतील। मात्र तसं काही झालेलं नाहीये। सरकारने स्वतः महत्त्वाची माहिती दिली आहे आणि सांगितलं आहे की योजना सुरूच आहे आणि योजना ही पुढे देखील सुरूच राहणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करायची नाही, पूर्ण पैसे बँक खात्यात आता जमा होतील। पण बघा, सरकारने आता मोठे बदल केले आहेत। यावेळेस पैसे वाटप करताना डीबीटी माध्यम आता निवडलेलं आहे। डीबीटी एक अशी प्रक्रिया आहे की त्या म्हणजे ज्या ठिकाणाहून सरकार पैसे वाटप करणार आहे। आता सरकार काय करतं, विविध कार्यक्रम घेतं, कधी पुण्यामध्ये कार्यक्रम असतो किंवा कधी शेतकऱ्यांसाठी विविध कार्यक्रम असतात, सभा असतात, कधी पुणे, मुंबई, नागपूरमध्ये असतात, कधी बीडमध्ये असतात, अशा वेगवेगळ्या ठिकाणी सभा असतात। मग सरकार करत असतं एक काम, त्यामध्ये पहिलं काम सरकार करतं, ज्या ठिकाणी सभा घ्यायची आहे त्या ठिकाणाहूनच डायरेक्ट नमो शेतकरीचे जे काय 2,000 रुपये किंवा 4,000 रुपये शेतकऱ्यांना द्यायचे असतात, ते देताना सरकार तेच डीबीटीची देखील प्रक्रिया सुरू करतं। म्हणजे येणारे पैसे तिथून बटन दाबल्यानंतर जी डीबीटीची प्रक्रिया असते ती प्रक्रिया होते आणि इकडे 20 मिनिटांमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये पैसे पोहोचत असतात। आता यावेळेस पण तसंच होणार आहे। सरकारच्या माध्यमातून मोठी सभा जाहीर होणार आहे आणि त्या सभेमधून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात डायरेक्ट डीबीटीच्या अंतर्गत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पूर्ण पैसे आता वाटप सुरू होणार आहे। कोणत्या क्षणी हे पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार असून तुम्हाला एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून आता नक्कीच मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही काळजी आणि चिंता करणं सोडून द्या। एक मोठी खुशखबर आता राज्य सरकारकडून तुम्हाला नक्कीच मिळेल आणि येणारे हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून जे तुमच्या खात्यावरती पोहोचणार आहेत, हे पूर्णची पूर्ण तुम्हाला जे आहे ते राज्य सरकारकडून आता देण्यात येणार आहेत आणि मोठी घोषणा राज्य सरकारने आता केली आहे। मग चला, नमो शेतकरीचा हप्ता आज येणार की उद्या येणार, नेमकं सरकारने काय सांगितलंय? हप्ता येताना 2 हप्त्याचे एकत्रित 4,000 रुपये भेटणार आहेत की एकाच हप्त्याचे 2,000 रुपये भेटणार, आता ते पण तुम्हाला सांगतो। आता फक्त 2 मिनिटं वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चालायचं आहे। बघा, अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून मोठी आणि महत्त्वाची घोषणा जाहीर झालेली आहे। यामुळे प्रत्येक शेतकरी आता खुश झालेले असून प्रत्येक शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण पैसे वाटपाला सुरुवात केली जाणार आहे। यामुळे आता बळीराजाला एक मोठा दिलासा नक्कीच मिळेल। नमो शेतकरी योजनेचे पैसे लवकर मिळत नसल्याने शेतकरी नाराज झाले होते। मात्र आता या सरकारच्या निर्णयामुळे प्रत्येक शेतकरी खुश होणार आहेत, कारण की त्यांच्या बँक खात्यावरती आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता हा पूर्ण जमा होणार आहे। पण बघा, महत्त्वाची माहिती, आता 2026 वर्ष सुरू झालंय, हे वर्ष आता बदललेलं आहे। पण या वर्ष बदललं नाही तर नियम देखील बदलले आहेत। सरकारने सांगितलेली 2 कामे करावी लागतील, तरच आता या 2026 वर्षामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे, पीक विमा, नुकसान भरपाई, PM किसान योजना असेल, या योजनांचे पैसे येतील। जर सरकारने सांगितलेली, मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही 2 कामे केली नाही तर यावेळेस नमो शेतकरीचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार नाही। जर आता नमो शेतकरीचा हप्ता पाहिजे असेल तर लवकरात लवकर 4 ते 5 दिवसाच्या आत मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही 2 कामे करून घ्यावी लागतील। मग आता कोणती 2 कामे करावी लागतील ती पण माहिती तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यासाठी फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। त्यापूर्वी आता हे नमो शेतकरीचे पैसे नेमके कधीपर्यंत मिळणार आहेत, आता ती मोठी अपडेट आलेली आहे। बघा, सरकारने काय सांगितलं आहे।
राज्य सरकारने आता स्पष्ट माहिती दिली आणि सांगितलं की नमो शेतकरी योजना अखेर आमच्याकडून मोठी घोषणा। आता शेतकऱ्यांना डायरेक्ट मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मिळणार पैसे। बघा, मुख्यमंत्री यांचा निर्णय झालाय। प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेचे पैसे डीबीटी अंतर्गत पूर्ण आता वाटपाला मंजुरी बघायला मिळत आहे। राज्य सरकारकडून 3 मोठे अजून निर्णय जाहीर झाले आहेत। नमो शेतकरी आणि अनुदानाचे पैसे एकत्रित खात्यात येणार असल्याने शेतकरी आता खुश झाले आहेत। बघा, तुमच्या खात्यावरती नमो शेतकरीचे तर पैसे येणार आहेत, मात्र त्यावरती नुकसान भरपाई आणि अनुदान एकत्र तुमच्या खात्यावरती सरकारकडून टाकण्यात येणार आहे। जर आता तुमचं पण ही 2 कामे तुम्ही पूर्ण केले असतील आणि तुमचं पण नाव यादीमध्ये असेल तर डायरेक्ट नमो शेतकरी योजनेचे पैसे आणि अनुदान नुकसान भरपाईचे पैसे हे टोटल तुमच्या बँक खात्यात आता डीबीटीच्या माध्यमातून जमा होऊन जातील आणि एक मोठा दिलासा तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून 100% नक्की मिळेल आणि हे पैसे तुमच्यासाठी आता सरकारकडून पूर्ण वाटपाला सुरुवात होत आहे। तर चला, मुख्यमंत्री काय म्हटले, मुख्यमंत्र्यांनी काय तारीख सांगितली, पैसे कसे मिळणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे यावेळेस भेटणार नाहीत, पैसे मिळवण्यासाठी कोणती 2 कामे करावी लागतील, सर्व काही मुख्यमंत्र्यांनी दिलेली माहिती आता तुम्हाला वाचून दाखवणार आहे। आता फक्त तुम्हाला लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करायचं आहे। आता खूप महत्त्वाचा आणि एकदम सविस्तर अशा माहितीचा व्हिडिओ राहणार आहे, त्यामुळे लक्ष देऊन राहिलेला 3 मिनिटाचा व्हिडिओ आता बघत चला। बघा, या ठिकाणी आता महत्त्वाची आणि मोठी माहिती समोर आलेली आहे। आता तुम्हाला एक नाही तर 2 योजनेचे पैसे मिळत आहेत, नमो शेतकरीचे आणि नुकसान भरपाईचे, मग त्यामध्ये अनुदान पण असेल। हे पैसे डीबीटी अंतर्गत वाटपासाठी यादी पण मंजूर झाली आहे। या 13 जिल्ह्यात सर्वात आधी ही रक्कम वाटप होणार आहे। यादी देखील आलेली असून एक जी आर जाहीर झालेला आहे। बघा, आता पहिला जी आर अनुदान नुकसान भरपाईचा मंजूर झाला आहे। आता कोणत्या क्षणी नमो शेतकरी योजनेचा दुसरा जी आर मंजूर होणार असून हे दोन्ही जी आर आता मंजूर होताच तुमच्या बँक खात्यात नमो शेतकरीचे पैसे आणि नुकसान भरपाईचे 13 ते 14 हजार रुपये तुमच्या खात्यात येतील। मात्र काहींना सरकार यापेक्षा जास्त पण रक्कम देऊ शकतं व काहींना 12,000 रुपये असं नुकसान भरपाईचं वाटप सरकार करणार आहे आणि हे नुकसान भरपाईचे पैसे ज्यांना मिळणार आहेत त्यांच्याच खात्यात हे नमो शेतकरीचे पण 2,000 रुपये भेटणार आहेत। मुख्यमंत्री म्हटले की आता फक्त शेतकरी बांधवांनी इकडून आम्ही पैसे टाकण्याच्या अगोदर ही 2 कामे पूर्ण करावी, म्हणजे इकडून आम्ही टाकलेले पैसे त्यांच्या खात्यावरती जमा होतील। नाहीतर सरकारने इकडून पैसे दिले आणि शेतकऱ्यांनी जर ती 2 कामे केली नसले तर इकडे शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत, असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता नेमकी तुम्हाला कोणती 2 कामे करावी लागतील आता ती माहिती तुम्हाला पुढच्या थोड्याच वेळात सांगणार आहे। ती माहिती बघण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। त्यापूर्वी नुकसान भरपाई आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे सर्वात आधी नेमक्या कोणत्या 13 जिल्ह्यात वाटपाला सुरुवात होत आहे आता त्यांची यादी तुम्हाला दाखवतो। तर बघा, आता या ठिकाणी यादी देखील आलेली आहे। आता पहिला जिल्हा जालना जिल्हा। जालना जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आता बघा 2 हप्त्याचे पैसे सरकार जाहीर करण्याची शक्यता आहे। का तर हप्ता द्यायला उशीर झालाय, म्हणजेच की 2 हप्त्याचे जर आता पैसे दिले तर इकडे बघा नमोचे 4,000 रुपये शेतकऱ्यांना भेटतील आणि इकडे अनुदान नुकसान भरपाईचे 13 ते 14,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्ण जमा होऊन जातील। यामुळे एक मोठा दिलासा सर्व शेतकऱ्यांना मिळू शकतो आणि शेतकऱ्यांना कसलीच काळजी आणि चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही, असं देखील म्हणणं राज्य सरकारचं आहे। बघा, आता केंद्र सरकारकडून तुम्हाला पीएम किसानचे वर्षाला 6,000 रुपये येत असतात आणि राज्य सरकारकडून 6,000 रुपये असे टोटल 12,000 रुपये मिळत असतात। मुख्यमंत्र्यांनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की हे पैसे आता सुरूच राहणार आहेत आणि मुख्यमंत्री सुरुवातीला काय म्हटले ती तुम्ही क्लिप ऐकलीच असेल, व्हिडिओ बघितलाच असेल। मुख्यमंत्री म्हटले की हे 12,000 रुपये आम्ही वर्षाला आता देत आहोत आणि हे पैसे देत पण राहणार आहोत आणि त्यांनी एक तुम्हाला सांगितलंच होतं की शेतकऱ्यांना आमची सत्ता आल्यानंतर वर्षाला 12,000 नाही तर 15,000 रुपये देणार आहोत, म्हणजे 12,000 रुपयांऐवजी तुम्हाला नमो शेतकरी आणि महासन्मान निधी योजनेचे दोन्ही हप्त्याचे पैसे मिळून 15,000 रुपये मिळतील। आता तो पण शब्द सरकार पूर्ण करणार आहे। होय, तुम्ही म्हणत असाल कसं काय, तर सरकारने सांगितलं आहे की जो काय आम्ही जाहीरनामा दिलेला आहे तो जाहीरनामा या 5 वर्षात पूर्ण झालेला दिसेल। कोणताही जाहीरनाम्यातील शब्द हा जे आहे ती पूर्ण केलेला नसेल असं दिसणार नाही, असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। त्यामुळे बघा, तुम्हाला नमो शेतकरीचे वर्षाला 6,000 रुपये जी भेटतील त्याऐवजी तुमच्या खात्यावरती 8,000 रुपये येतील आणि एवढंच नाही तर तुमच्या बँक खात्यावरती हे पैसे पूर्णची पूर्ण सरकारच्या माध्यमातून वाटप केले जाणार आहेत। त्यातली त्यात महत्त्वाचा निर्णय म्हणजे पीएम किसानचे जे 6,000 रुपये येतात ते 7,000 रुपये
रुपये आणि नमो शेतकरीचे वर्षाला 8,000 रुपये असे टोटल तुमच्या खात्यात 15,000 रुपये सरकारच्या माध्यमातून कोणत्या ऍक्शननी सुरू केले जाणार आहेत आणि हे पैसे 100% येणारच आहेत असं देखील सरकारने सांगितलंय। तर चला ही महत्त्वाची माहिती बघितली, पण आता महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका कधी येणार आहे, आज येणार की उद्या येणार आहे, खरंच उद्या पैसे जमा होणार आहेत का, आता ते पण तुम्हाला सांगतो। आणि महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये मिळवण्यासाठी कोणती कामे करावी लागतील आता ती पण माहिती तुम्हाला देणार आहे। आता फक्त राहिलेला तुम्हाला 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर चला महत्त्वाची माहिती आपण पाहूयात। बघा आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे नमो शेतकरी योजनेचे पैसे आम्ही कधी देणार। तर बघा आता एकंदरीत जर विचार केला तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता सरकार पीएम किसानचा हप्ता दिल्यानंतर लवकरच देत असतं, पण उशीर होण्याचं कारण सरकारनं सांगितलं। आता नमोचे पैसे ज्या वेळेस द्यायचे होते, ज्या महिन्यात द्यावं लागतं तो महिना असतो डिसेंबर महिना, म्हणजेच की पीएम किसानची वाटप झाल्यानंतर थोड्याफार फरकाने डिसेंबरमध्ये सरकारला द्यावे लागले असते, पण डिसेंबरमध्ये सुरुवातीला पैसे न येण्याची कारणे आता बऱ्याच बातम्या येत होत्या की 15 डिसेंबरच्या आसपास पैसे बँक खात्यात जमा होतील, पण त्यावेळेस पैसे आले नाहीत का आता आचारसंहिता होती, निवडणुका होत्या आणि सरकारला आचारसंहितेचं पालन करावं लागतं, कारण प्रत्येकाने निवडणुकीच्या टायमिंगला पैसे देणं हे बंधनकारक म्हणजे सरकारकडून नसतं, पैसे द्यायला जमत नसतात अशी एक पद्धत असते। त्यामुळे निवडणुकीच्या टायमिंगला कोणत्याच योजनेचे पैसे टाकले नव्हते, नमोचेच नाही तर इकडे लाडकी बहीण योजनेचा हप्ता नोव्हेंबरचा दिला नव्हता आणि डिसेंबरचा दिला नव्हता, तो आता कालपासून 2 दिवसापासून सुरू केलेला आहे। मग आता तो पण हप्ता सुरू केला आहे, आता इकडे नमोचा पण हप्ता सुरू होणार आहे, काळजी करू नका, तुम्हाला 100% पुढच्या 5 दिवसाच्या आत पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली नक्की दिसू शकते, कारण आता लाडक्या बहिणीचं वितरण पूर्ण होत आलेलं आहे। जसं वितरण पूर्ण होईल तसं आता नमोचे पैसे येतील। आता बऱ्याच जणांना वाटत आहे लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते दिले आहेत म्हटल्यावर नमो शेतकरीचे पण 2 हप्ते देतील, होय आता तसे 2 हप्ते देण्याची पण शक्यता आहे, कारण हप्त्याला उशीर झालाय, त्यामुळे एकत्रितपणे 2 हप्त्याचे डायरेक्ट 4,000 रुपये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा होऊ शकतात आणि यामुळे प्रत्येक बळीराजाला प्रत्येक शेतकरी बांधवांना एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून नक्कीच मिळू शकतो। तर बघा आता येणारे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात 8 जानेवारीच्या आसपास, त्यापेक्षा आधी किंवा 8 जानेवारीच्या थोडे 1-2 दिवसानंतर हे पैसे खात्यात येऊ शकतील असा अंदाज देखील वर्तवण्यात येत आहे। या आसपास पैसे येऊन जातील, कारण की लाडकी बहिणींना सरकार पैसे देत आहे म्हटल्यावर इकडे हे पण पैसे नक्की येणारच, त्यामुळे कुणालाच काळजी आणि शक्यतो चिंता करायची गरज नाहीये। हे नमो शेतकरीचे पण पैसे तुमच्या बँक खात्यात पूर्णपणे आता वाटप केले जातील, यामुळे एक मोठा दिलासा तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून नक्की मिळू शकतो। पण बघा कोणती 2 कामे केली तर नमो शेतकरीचे पैसे भेटणार आहेत आता ती माहिती सांगतो। जर तुम्ही ती 2 कामे केली नाही तर पैसे भेटणार नाही, त्यामुळे तेवढी माहिती आता 1 मिनिट लक्ष देऊन बघा। तर बघा आता महत्त्वाचं म्हणजे पहिलं काम करायचं आहे, आपलं आधार कार्ड जे असतं शेतकरी बांधवांनो, आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे, हे काम तात्काळ करून घ्या असं सरकारने सांगितलं आहे, माहिती दिलेली आहे। बघा फडणवीसांच्या हस्ते आता नमोचे पैसे येणार आहेत, नमो शेतकरी योजनेचा हप्ता खात्यात जमा होणार आहे, त्यापूर्वी शेतकऱ्याने आपलं आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करावं, एवढं काम जर तुम्ही केलं तर पहिलं काम झालं। दुसरं काम आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न असलं पाहिजे, हे देखील गोष्ट लक्षात घ्या, हे देखील काम झालं। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे ई-केवायसी करायची आहे, ई-केवायसी करण्यासाठी CSC सेंटरला भेट द्या, म्हणजेच की जे ई सेवा केंद्र असतात गावात असतील किंवा गावात नसेल तर शहरामध्ये असतात त्या ठिकाणी जायचं, ई सेवा केंद्राला भेट दिल्यानंतर तिथे ई-केवायसी तात्काळ करून घ्यायचे। बघा ई-केवायसी जर नाही केली तर तिकडून पैसे टाकले तरी इकडे जमा होणार नाहीत, त्यामुळे तुम्हाला ई-केवायसी करायची आहे, म्हणजे हे पैसे तुमच्या खात्यावरती येऊन जातील आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल। सरकारने सांगितलं की उशीर झाला, पण आता सर्व शेतकऱ्यांनी काळजी करायची नाही, पूर्ण पैसे खात्यात येतील आणि 1 ना 1 रुपया बँक खात्यावरती आता जमा होईल असा निर्णय आम्ही घेतला आहे, त्यामुळे प्रत्येक शेतकरी आता खुश होणार आहेत असं म्हणणं राज्य सरकारचं आहे। त्यामुळे सर्वजण चिंता करणं सोडून द्या, आता ही खुश खबर आलेली आहे, पूर्ण पैसे येऊन जातील। अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका। धन्यवाद।